रोज मोशनला होते पण पोट साफ पूर्ण वाटत नाही, अशी तक्रार बऱ्याच पेशंट्सची असते. तर ह्याचं काय कारण असतं हे आज जाणून घेऊयात. नमस्कार, मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि मी देणार आहे तुम्हाला आरोग्याच्या काही टिप्स. तर आयुर्वेदानुसार आपण जर मलावरोध म्हणजेच कॉन्स्टिपेशनचे प्रकार बघितले तर त्याच्यात मुख्यतः 2 प्रकार असतात. एक म्हणजे टॉयलेटला खडा किंवा कडक संडासला होणं. हे वातामुळे आणि पोटातल्या वाढलेल्या कोरडेपणामुळे होत असतं. आणि तुम्हाला जर नॉर्मल मोशनला होत असेल पण पोट साफ वाटत नसेल तर ती पचनाची विकृती असते आणि त्याच्यात आपल्याला पचन सुधारून मग पोट साफ आपोआप व्हायला लागतं, अशा प्रकारचं काम करायला लागतं. तर ह्याच्यात जर तुम्हाला पहिल्या टाईपचा जर प्रॉब्लेम असेल तर त्याच्यात एरंडेल तेल किंवा साधं खायचं बदामाचं जे ओरिजिनल तेल मिळतं, रोगन बदाम शिरीन ज्याला म्हणतात, ह्या दोन्ही प्रकारची तेलं तुम्ही दोन्ही जेवणापूर्वी गरम पाण्यातनं घेतली तर मोठ्या आतड्यातला कोरडेपणा कमी होऊन तुम्हाला व्यवस्थित मोशनला व्हायला लागते. बदामाचं तेल हे लहान बाळांच्या कॉन्स्टिपेशनमध्ये जिथे त्यांना खडा होत असतो त्याच्यातही खूप चांगला त्याचा उपयोग होतो आणि आम्ही बऱ्याच पेशंट्सला हे वापरायला सांगतो. पण जर तुम्हाला नॉर्मल टॉयलेट लावून साफ होत नाही असं रेग्युलरली व्हायला लागलेलं असेल तर तो मात्र पचनाचा विकार आहे आणि बाकी तुमच्या शरीरातले दोष आणि इतर सिम्पटम्स आयडेंटिफाय करून त्याच्या पचनाची औषधं वापरून तुमच्या आतड्यांची ताकद वाढवणं हे त्यात करणं गरजेचं असतं. नुसतंच लॅक्झेटिव्ह म्हणजे पोट साफ होण्याची औषधं घेऊन हळूहळू हा आजार कमी होण्याच्याऐवजी वाढत असतो. तर हे लक्षात ठेवून असा आजार असेल तर जवळच्या वैद्यांशी संपर्क करून त्याच्यावर व्यवस्थित ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेद.